कॅमेरा लावलाय नीट हात. कुठे चाललाय तू? कुठे चालला? गावाला. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि स्वारी निघाली आहे रत्नागिरीला. सकाळीच आम्ही दादर स्टेशनला पोचलो तेजस एक्सप्रेस पकडण्यासाठी. आणि ही ट्रेन एकदम तिच्या वेळेमध्ये प्लॅटफॉर्मला लागते. आणि स्काय तर खूपच एक्सायटेड होता त्याच्या गावी जायला, कारण तो ह्यावेळी पहिल्यांदा तो त्याच्या गावी जात होता. सगळं सामानाचे पॅकिंग करून मी, आई, पप्पा, स्काय आणि सुवर्णा पहाटे लवकर उठून आम्ही ही 6 वाजताची ट्रेन दादरला आम्ही पकडली. एक्झिक्युटिव्ह क्लासचा हा प्रवास खूपच आरामदायक आणि खूपच मस्त होता. खूप चांगला अनुभव आम्हाला मिळाला. तुम्ही बघू शकता पूर्ण डबा हा किती क्लीन आणि खूप छान असा. बाहेर विंडो देखील किती मोठ्या आहेत, तिथून आपल्याला बाहेरचा निसर्ग एकदम मनसोक्त बघता येतो. स्काय खूपच एन्जॉय करत होता, कारण त्याच्यासाठी खूप नवीन होतं आणि फर्स्ट टाईम जात असल्यामुळे खूपच एक्सायटेड होता तो माउंटेन बघायला. ह्या ट्रेनमध्ये एक आहे की तुम्हाला नाश्तासुद्धा इथे मिळतो ऑन टाईम, आणि चहा, कॉफी, आणि नंतर दुपार झाली तर तुम्हाला लंच पण त्या तिकीटमध्येच इन्क्लूड करून मिळतो. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहेत. थोडा सकाळ झाल्यावरती तर स्काय झोपायचं नाव देखील घेत नव्हता, इतकं त्याला आवडत होतं हे बाहेरचं विंडोतून बघण्यासाठी निसर्ग. पूर्ण प्रवासामध्ये त्याचं फक्त हे बघ डॅडी, हे बघ, हेच चाललं होतं. माउंटन, नदी, झाडं, हेच चाललं होतं. आणि आमची उत्सुकता वाढत होती ते त्याच्यासाठी टनल कधी येत आहे ते बघणं. थोड्याच वेळात सूर्योदय झाला आणि सूर्याने मस्तपैकी डोंगराच्या पाठून आम्हाला दर्शन दिले. एवढा मस्त आहे ना सण. मस्त अशी सकाळ आम्ही अनुभवत होतो, मी आणि स्काय आणि सुवर्णा. आणि तितक्यात आला आमचा ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही बघू शकता खूप चांगलं होतं. उपमा, कटलेट, एक छोटासा केक, कॉर्नफ्लेक्स आणि एका बाउलमध्ये गरम गरम दूध येतं. तसं नाश्ता करून झाल्यानंतर परत आम्ही स्वारी लागली टनलची वाट बघायला. कधी एकदा टनल येतं असं झालेलं. पण त्यानंतर हा पूर्ण धुकाने आच्छादलेला परिसर बघण्यात तर खूपच मजा आली. आणि आई पप्पासुद्धा हे फर्स्ट टाईम या एक्झिक्युटिव्ह क्लासमधून येत होते, त्यामुळे त्यांच्यासाठी देखील हा अनुभव खूप नवीन होता. खूपच मजा आली. खूप चांगला अनुभव होता हा या तेजस एक्सप्रेसचा. हा ट्रेनचा 360 डिग्रीचा विस्टाडोम कोच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सेल्फी काढू शकता, व्हिडिओ शूट करू शकता आणि सगळेही प्रवास करू शकता. इथे एन्जॉय करू शकता पूर्ण फॅमिली. इथे खूप वेगळाच अनुभव होता. खूप तुम्ही प्रत्यक्ष अनुभवायला हवा इथे येऊन. आईने तर फर्स्ट टाईम तिने असं इंजिन बघितलं आहे एकदम जवळून चालताना, त्यामुळे तिचा आनंद देखील वेगळाच होता. त्यानंतर आम्ही आमच्या सीटवर आलो आणि आमचं सीट विंडोच्या दिशेने वळून आम्ही बाहेरचं दृश्य बघत होतो. खूप मजा आली, कारण आणि हे तेजस एक्सप्रेस आपल्याला अवघ्या 4 तासामध्ये तुम्हाला रत्नागिरीला सोडते. त्यामुळे थकवा देखील जाणवत नाही आणि कधी रत्नागिरी येतं ते कळतही नाही. हार्डली 3 ते 4 स्टॉप्स आहेत मध्ये, आणि तुम्हाला ट्रेन आपल्याला रत्नागिरीला पोहोचवते. 4 तासाचा हा प्रवास अजिबात थकवणारा नाही आहे. उलट तुम्ही कधी तुमच्या मुक्कामाला पोहोचता तुम्हाला कळणार देखील नाही. ह्या एक्झिक्युटिव्ह कोचचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला तेजस एक्सप्रेसवरतीच डिपेंड राहावं लागणार असं नाही आहे. तर हा सेम अनुभव तुम्हाला
वंदे भारत आणि जनशताब्दी ह्या देखील ट्रेनमध्ये तुम्हाला घेता येऊ शकतो, कारण हा एक्झिक्युटिव्ह कोच त्या ट्रेनलासुद्धा आहे. आणि ट्रेन तिकीट ह्या तिन्ही गाड्यांचे सेमच आहेत, त्यामध्ये इतका काही फरक नाही आहे. एक आहे की 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना ट्रेनचं तिकीट फ्री आहे, त्यामुळे स्कायचं आम्हाला तिकीट फ्री मिळालं. बाकी फक्त आम्ही 4 जणांचं तिकीट काढली ह्या प्रवासासाठी. अशा ह्या निसर्गरम्य दृश्याचा आस्वाद घेताच लगेचच रत्नागिरी स्टेशन आलं आणि आम्ही रत्नागिरीला उतरून आमच्या घराकडे निघालो. रत्नागिरी स्टेशनसुद्धा खूप छान बनवलं आहे सध्या, आणि रत्नागिरीच्या जवळ असलेलं हे आमचं म्हाडाचं घर. याच्या टेरेसवरती मी, पप्पा आणि सगळे कुटुंबासमोर आम्ही मजा करत होतो. आणि त्यानंतर जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही दुपारी जेवलो. हे आमचे घर रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटावर आणि हातखंबापासून 10 ते 15 मिनिटावरच्या अंतरावरती आहे. खूप थंड वाटतं. ऑलमोस्ट हायवे बाजूलाच जातो, त्यामुळे खूप साऱ्या सोयीसुविधा आहेत आजूबाजूला. जसं खाण्याचं आहे, खानावळ आहेत, हॉटेल्स आहेत. तुम्ही जवळपास त्या सोयी बऱ्या पडतात. टेरेसवरती मनसोक्त फिरल्यानंतर स्कायूची स्वारी निघाली पूर्ण घर फिरण्यासाठी. खूप जण इथे राहू शकतात, आणि तरीही जास्त माणसं राहिली तर आम्ही वरती टेरेसवरती टेंट लावतो. तर त्या टेंटमध्ये 4 ते 5 जण आरामात झोपू शकतात. आणि हे रत्नागिरीचं घर इथे फिरून आम्ही बाहेर जेवलो आणि तडक आम्ही निघालो आमच्या गावच्या घरी जायला, जे नाखरेकडे आहे, गावच्या घरात जायला. ओके, मध्येच रोडवरती चहा प्यालो आणि आम्ही ST पकडून थेट आमच्या गावच्या घरी निघालो. हा परिसर दिसतोय तुम्हाला, हे आमच्या गावच्या घराच्या टेरेसवरून दिसणारा सभोवतालचा नजारा. हा बाजूने रोड जातोय. आमचं घर एकदम जंगलाच्या एकदम कॉर्नरला आहे, आणि हा रोड सध्याच नवीन बनवलेला आहे. आणि हा पूर्ण टेरेस खूप हवेशीर, खूप मस्त, खूप सकाळचं वातावरण इतकं छान की मुंबईत सहसा तुम्ही हे अनुभवू शकत नाही, इतकं मस्त. इथे सकाळी 9 वाजता पाणी येतं. त्याआधी आम्ही लवकर उठलेलो आणि आमचा जायचा प्लॅन होता मॉर्निंग वॉकसाठी. मग मी, पप्पा, सुवर्णा, स्काय आणि हा आमचा छोटा दादा आहे जो बाजूला राहणारा आमच्या, त्याने आम्हाला ॲज अ गाईडसारखा आम्हाला मदत केली आणि आमची स्वारी निघाली मॉर्निंग वॉकसाठी. सभोवतालचे आंब्याची झाडं, काजूची झाडं, जंगल, हे ते पायवाटा हे बघत बोलत आम्ही निघालो. मॉर्निंग वॉक. हा काय तिकडे शिडी. जा दादाच्या पाठी जा. चल चल, इथं आता कातळ आलं. हा
हो हो, हे घ्यायला कातळ. हां हां, ही आपली बाग. हां, इथे आम्ही बसायचो. हे साडा इथे येऊन संध्याकाळचं सनसेट एन्जॉय करायचं साड्यावर. मला वाटलं तुझ्या पप्पा. हा, इकडे बस. हे आमच्या बाजूला जे घरभाऊ राहतात त्यांची ही शेत जमीन. इथे ते तांदूळ पिकवतात. वनभोजन. मजा येते. बराच वेळ मॉर्निंग वॉक केल्यानंतर आम्ही सगळे घरी गेलो आजच्या दिवसाच्या भटकंतीसाठी. प्रवासाची सुरुवात केली आम्ही आमच्या ग्रामदैवताच्या मंदिरात जाऊन. ही आहे भगवती देवी. सुवर्ण आणि आईने पूजा करून आम्ही मग इथून निघालो आमच्या कुलदैवतेच्या मंदिरात जायला. नवलाई आई देवीचं मंदिर हे खूप सुंदर आहे. खूप शांतता आणि खूप हवा. आजूबाजूला असलेलं शेत आणि त्याच्या बाजूलाच असलेली नदी, खूप आल्हाददायक वातावरण वाटतं. चला स्कायू या. नवलाई आईचे दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच असलेल्या गणेश मंदिरात आम्ही गेलो. गणेश मंदिराच्या बाजूलाच असलेली ही नदी खूप मस्त. लहानपणी आम्ही सर्व भावंड याच नदीमध्ये खूप खूप वेळ पोहायचो. थोड्याच वेळात आम्ही सर्वजण निघालो गणपतीपुळे बीचला. वाटेत थोडा वेळ आम्ही थांबलो एका उंच कड्यापाशी आणि तिथून बघितला आरेवारे की बीचचा पूर्ण परिसर. खूप खूप सुंदर. मग आम्ही आलो गणपतीपुळे येथील गणेश मंदिरात. वार बुधवार असल्याकारणाने इथे मंदिरात फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला थेट दर्शन मिळाले. मंदिरातील दर्शन घेऊन आम्ही निघालो महाप्रसादाचा लाभ घ्यायला. उत्तम अशी खिचडी आणि बुंदीचा महाप्रसाद होता. तो खूपच चविष्ट होता. बीचवरती बराच वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो आता कशेळी बीचकडे. असा हा समुद्रालगत असलेला रोड प्रवास संपूच नाही असं वाटत होतं. गणपतीपुळेला जात असताना तुम्हाला वाटेमध्ये बरेच बीच लागतात. आरेवारे बीच जसा आहे तसे अनेक 2-3 बीच आहेत एकूण, जे ऑलमोस्ट तुम्हाला सेमच वाटतील, पण असे खूप सारे बीच लागतात आणि यांचा नजारा खूपच मस्त आहे. एकदा अनुभवावा असा.
येताना आम्ही इथे कुठे थांबलो नाही, कारण आम्हाला सर्वात लवकर जाऊन कशेळी बीच बघायचा होता, त्यामुळे. नाही तर सूर्यास्त झाला असता. किती छान वाटलं ना वरून खाली येते हो ना. मग. कशेळी बीच इथून जवळजवळ 50 किलोमीटरपर्यंत असेल, आणि तो बीच सहसा कोणाला माहीत नसल्याने तिकडे जास्त वर्दळ नसते. त्यामुळे मी खरं खूप एक्सायटेड होतो. मला तो कशेळी बीच बघायचाच होता. खूप वर्षांपासून प्लॅन केलेला, बट ह्या वर्षी ते सक्सेसफुल होत होतं. तर आता आम्ही जातो आहे कशेळी बीचकडे. आणि सूर्यास्ताच्या वेळेला आम्ही आलो कशेळी बीचकडे. खूप सुंदर असा हा परिसर. आणि ह्या बीचवरून आम्ही थेट गेलो आमच्या गावच्या घरी. पुन्हा एकदा झाली सकाळ, आणि पुन्हा एकदा आम्ही निघालो मॉर्निंग वॉकला. आज 2 दादा आले होते स्कायूबरोबर आम्हाला गाईड करायला, आणि आम्ही निघालेलो आमच्या मॉर्निंग वॉकसाठी. चलो चलो आगे बढ़ो, स्लोली. स्कायू, हे बघ, ह्याला हात टच करायला. अरे नाही रे. हे बघ, ह्या पानाला ते बंद झाले. हे बघ ह्याला लाव. हे बघ लाजाळू. हा लाव. हे बघ ह्याला. हे बंद झाले. लाजाळू आहे. चल. चल. पावणे 9. चला. हे आहे आमचं गावचं घर, आणि इथून आम्ही निघालो मुंबईच्या परतीच्या प्रवासाला. काय? कुठे? आमच्या घरी यायला आम्ही इथे थांबते. हा एसटीचा थांबा आहे बौद्धवाडी स्टॉप, आणि हा आहे रोड घरी येण्यासाठी आमच्या. आणि ह्या आजूबाजूला असलेला हा पाट. इथे जर कोणी तुम्ही थकला असाल, तहान लागली असेल, तर तुम्ही ह्या पाटाचं पाणी पिऊ शकता. खूप स्वच्छ आणि खूप चविष्ट असं हे पाणी आहे. इथून आम्ही निघालो भाट्टे बीच बघायला. भाट्टे बीच हा खूप शांत, स्वच्छ आणि निर्मनुष्य असा बीच आहे. बघा शकता, पूर्ण बीचवर फक्त आम्हीच होतो, आणि पाणी इतकं नितळ पाणी होतं की लिटरली तुम्हाला त्या पाण्यामध्ये खाली वाळूची जमीनसुद्धा दिसत होती. इतका सुंदर असा हा समुद्रकिनारा आहे, खूप स्वच्छ. एक खेकडा याच्यात, खेकड्याची पिल्ल आहे.
थोड्याच वेळात आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि तेजस एक्सप्रेसने आम्ही संध्याकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झालो. बसल्यानंतर 10 ते 15 मिनटातच आम्हाला डिनर आला. व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन होते. मी नॉनव्हेज घेतलेला आणि खरं सांगू नॉनव्हेजमध्ये खूप चविष्ट असं फूड होतं. मला खूप आवडलं. हे जाणार नाही. यामध्ये होता चिकन मसाला, डाळ, चपाती, शिरा, बटाट्याची भाजी, राईस आणि दही असा चिकनचा मेनू होता. आणि मग आम्ही घरी पोचलो आणि अशा तऱ्हेने आमचा कोकण प्रवास पूर्ण झाला. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of